रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। पुणे जिल्ह्यातील केडगाव चौफुला जवळील न्यू अंबिका कला केंद्रात बोरवेलला मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह आलेल्या चौघांपैकी एकाने हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गोळीबाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय। मात्र हा प्रकार पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि इतर एक अशा चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। याबाबत कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब अंधारे यांनी तक्रार दाखल केली आहे। हा प्रकार 2 दिवसांपूर्वी रात्री 11:30 वाजल्याच्या सुमारास झाला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे। दौंड तालुक्यातील वाकारी हद्दीत न्यू अंबिका कला केंद्र आहे। या ठिकाणी बाळासाहेब मांडेकर आणि इतर कला केंद्रात आले होते। रात्री 11:30च्या सुमारास काही तत्कालीन कारणातून एकानं पिस्तुलातून हवेत गोळीबार केला। मात्र त्याची तक्रार कला केंद्र किंवा इतरांकडून करण्यात आली नाही। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नंतर मात्र हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना मिळाली। तत्काळ अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले। चौकशी केल्यानंतर गोळीबार झाल्याची बाब समोर आली आहे। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद केलाय। दरम्यान गोळीबार नेमका कोणी केला हे समजू शकलेलं नाही। या संदर्भाने अद्याप कोणाला पकडण्यात आलेलं नाही। त्यांचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। सुदैवाने गोळीबाराच्या घटनेमध्ये कोणी जखमी झालं नाही। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।